मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने भडगावचा पर्यायी पूल वाहून गेल्याने बऱ्यापैकी वाहतूक जरळी मार्गे होत असल्याने जरळीमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली होती। तसेच साईड पट्ट्यांचे काम देखील अर्धवट असल्याने चिखलाचे साम्राज्य झाले होते आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। तसेच ग्रामस्थांची मागणी होती की वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांची मागणी होती आणि ह्या सर्वावर कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून परवाच व्हिडिओ बनवला होता आणि तात्काळ त्याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांनी पुढाकार घेत आता तिथे रेस्क्यू टीम वाहतूक नियंत्रणासाठी व बचाव कार्यासाठी उपलब्ध करून दिली। ह्याच अनुषंगाने जरळी ग्रामस्थांनी आज अनिरुद्ध रेडेकर यांचे आभार मानले, तर कोल्हापूर लाईव्हचा इम्पॅक्ट म्हणून त्यांचे देखील आभार मानले। तिकडून गाड्या सोडा ओव्हर। नमस्कार, सध्या आपण आहोत जरळी येथे। 2 दिवसापूर्वीच आपण नुकतीच कोल्हापूर लाईव्हच्या माध्यमातून एक बातमी केलेली होती की जरळी गावातील वाहतुकीवर ताण आलेला आहे, जरळी बंधाऱ्यावर वाहतुकीचा ताण आलेला आहे आणि रोडची साईडपट्टीचं देखील काम प्रॉपरली न केल्यामुळे तिथे वाहतुकीला अडचण येत होती। आणि ह्याच बातमीनंतर येथील नूल जिल्हा परिषद मतदारसंघाचे जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांनी तात्काळ दखल घेत येथे आता सध्या रेस्क्यू टीमला अनावरण केलेलं आहे। ह्याच अनुषंगाने आपल्यासोबत जरळीतील काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल सर, 2 दिवसापूर्वीच एक बातमी लागलेली होती की जरळीमध्ये वाहतुकीचा ताण वाढलेला आहे आणि आता सध्याचं वातावरण काय सांगाल? भडगावचा पूल बंद झाल्यापासून जरळीवर याचा ताण फार पडत होता। मग आम्ही सगळे मंडळी एकत्र येऊन आम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर साहेबांना फोन केला आणि असा ताण पडाला आहे प्रचंड। कारण का हे ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी सकाळी फार शेतकरी ये जा करतात, गवत वगैरे घेऊन येतात, त्यामुळे प्रचंड ताण पडाला। गावकऱ्यांना सुद्धा प्रचंड त्रास होत होता। आम्ही रेडेकर साहेबांना एक फोन करून सांगितलं, आमचे जिल्हा परिषद सदस्य लगेच त्यांनी दखल घेतली। दखल घेऊन त्यांनी सार्वजनिक बांधकामला आणि पोलीस प्रशासनाला कळवून लगेच तात्काळ इथं सगळी सोय केली आणि खास करून अनिरुद्ध रेडेकर साहेबांचा आभार एवढ्यासाठी मानायचं होतं, मानायला पाहिजे जरळीकर आणि सर्व जरळीकरांमध्ये चर्चा आहे। ज्यांनी लगेच तात्काळ येऊन त्यांनी लगेच PWDला बोलवून साईडपट्टी सगळी करायला लावून प्रचंड त्याने आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आम्ही सर्व जरळीकरांच्या वतीनं आम्ही त्यांचे आभार मानतो। तुम्ही देखील या गावच्या नागरिक आहेत, काय सांगाल? आता परवाची परिस्थिती बघताय आणि आजची परिस्थिती पाहताय, काय सांगाल? कशा प्रकारे परिस्थिती आमच्या जरळी बंधाऱ्याच्या मार्गावर जास्त वाहतूक होत होता। आज मग ते नूतन जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध रेडेकर यांनी लक्ष घालून काय असेल ते कुठं रस्ता खचलेला असेल तर ते रिपेअर करून घेतल्याने रेस्क्यू टीम असेल त्या ठिकाणी टीम ठेवून त्यांना नियंत्रण करणे आज वाहतूक व्यवस्थित सुरळीत चालू केलेले आहे। धन्यवाद। जरळीकरांच्या वतीनं आम्ही रेडेकर साहेबांचं सुद्धा आभार मानतो आणि सर्व प्रशासनाचं, रेस्क्यू टीम असू देत, पोलीस प्रशासन असू देत, PWD असू देत, रेडेकर साहेबांच्या एका शब्दाखातर येऊन इथं आम्हाला जरळी गावानं सर्व सहकार्य केल्याबद्दल सर्व प्रशासनाचा आम्ही आभार मानतो। अनेक जरळीकरांची कळकळीची विनंती आहे, जो 2017ला जो पूल पलीकडे मंजूर झालेला आहे आमच्या जरळी बंधाऱ्याला लागून, तो पूल आता म्हणजे बऱ्यापैकी मंजूर झालेला आहे। काहीतरी फक्त थोडं काम राहिलेलं आहे, ते सुद्धा व्हावं आणि जरळीकर असतील, जरळीमध्ये या जरळी बंधाऱ्यावरून जवळजवळ 15 ते 20 गावची वाहतूक चालू असते, त्यामुळे ते सुद्धा काम व्हावं असं आम्ही जरळीकरांच्या वतीनं आम्ही निवेदन करतो। आम्हाला या सर्व ह्याच्यामध्ये कोल्हापूर लाईव्हनं आम्हाला मदत केली, आमची कळकळीची जाणून तिथून ते येऊन आम्हाला इथं आमच्या जरळीची सगळी यंत्रणा वगैरे सगळं पाहण्यासाठी आले, त्यामुळे कोल्हापूर लाईव्ह टीव्हीचा सुद्धा आम्ही शिक्षा करून यावं। रेस्क्यू टीमचे राहुल कारंडे सर आहेत। राहुल कारंडे सर, काय सांगाल, एकूण किती जणांची टीम तुम्ही इथे आहे आणि कशा प्रकारे वाहतूक नियंत्रण करत आहात? नमस्कार, मी राहुल कारंडे, 5 रेस्क्यू फोर्स गडिंग आजराज चंदगड। सध्या भडगाव पुलाचं काम चालू असल्यामुळे आणि भडगाव पूल मागच्या पावसामध्ये वाहून गेल्यामुळे जरळी बंधाऱ्यावरती आपण अनिरुद्ध रेडेकर सरांच्या माध्यमातून रेस्क्यू टीम लावलेली आहे। इथे आम्ही 6 ते 7 जणांची टीम आहे। उपाययोजना वाहतूक नियंत्रण
आणि प्लस पूल छोटा असल्यामुळे पुलावरती एक रेस्क्यू टीम पण तैनात करून ठेवलेला आहे की पुलावर जर काय कुठं काय अपघात झाला किंवा पाणी पण वाहत असल्यामुळे तिथे काय दुर्घटना घडू नये म्हणून आपण लाईफ जॅकेट, लाईफ रिंग किंवा आपत्तीची एक साधन सामुग्री एक टीम तिथं ठेवलेली आहे. आणि वाहतूक नियंत्रणासाठी जवळजवळ गावापासून ते म्हणजे जरळी गावापासून ते दोंडग्याच्या हायवेपर्यंत आपण रेस्क्यू टीमची वाहतूक नियंत्रणासाठी पोरं तैनात करून ठेवलेली आहेत. कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्य प्रसाद संकपाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनिरुद्ध रेडेकर साहेब यांच्या समवेत जरळी येथे रेस्क्यू टीम आपण तैनात ठेवलेली आहे. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि समस्याचे समाधान करून घ्या. आमचा पत्ता समर्थ बिल्डिंग, श्री दत्त भेल समोर, आझाद रोड, गडिंग्लज. आमचा संपर्क क्रमांक 9880644227.